देशातील सर्वात प्रतिष्ठेची समजली जाणारी UPSC नागरी सेवा परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला। या निकालात कोल्हापूरमधील IAS IPS ट्रेनिंग सेंटरच्या 3 विद्यार्थ्यांनी यश मिळवत शहराचा मान उंचावलाय। रोहित मालवेकर, सिद्धार्थ तागड आणि प्रथमेश मोरे यांनी देश पातळीवर उल्लेखनीय रँक मिळवलाय। केंद्रीय लोकसेवा आयोग अर्थात UPSC नागरी सेवा परीक्षेचा निकाल आज देशभरात जाहीर झाला। या परीक्षेत कोल्हापूरमधील IAS आणि IPS ट्रेनिंग सेंटरच्या 3 विद्यार्थ्यांनी यश मिळवत कोल्हापूरचे नाव देशभरात उज्ज्वल केले। या परीक्षेत रोहिल मालवेकर यांनी देशात 601वी रँक मिळवली, तर सिद्धार्थ तागड यांनी 619वी आणि प्रथमेश मोरे यांनी 817वी रँक मिळवत उल्लेखनीय यश संपादन केलं। मी प्री आय ट्रेनिंग सेंटर कोल्हापूर येथे अभ्यासासाठी होतो। हा माझा 4था अटेम्प्ट होता आणि यामध्ये मला 601 ही रँक मिळाली आहे। आणि मला यासाठी दीक्षित मॅडम आणि संचालिका ऑफ द PITC जाधव मॅडमचं सहकार्य लाभले आहे आणि सध्या मी विद्याप्रबोधिनी येथे कार्यरत आहे। ही दुसरी बॅच आहे। त्या बॅच मधला हा रोहित मालवेकर जो 601 रँकनी UPSC मध्ये चांगल्या रँकनी पास झालेला आहे। त्याचबरोबर आमचे अजून 2 विद्यार्थी आहेत या सेंटरचे, तेही चांगल्या रँकनी पास झालेले आहेत। हे विद्यार्थी आमचे पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत यासाठी पूर्ण वेळ या प्रशिक्षण सेंटरमध्ये होते, पूर्ण वेळ अभ्यास करत होते। या मुलांचं यश हे असं ह्याच्यासारखं नाहीये, इतर विद्यार्थ्यांमध्ये कंपॅरिझन करता येणार नाही। या विद्यार्थ्यांनी पूर्ण वेळ या सेंटरमध्ये राहून या प्रशिक्षण सेंटरचा पूर्ण वेळचा फायदा या विद्यार्थ्यांनी घेतलेला आहे। याच्यामध्ये प्रचंड अशी मेहनत आहे। या तिन्ही विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचं श्रेय कठोर परिश्रम, सातत्यपूर्ण अभ्यास आणि ट्रेनिंग सेंटरमधील प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाला दिले। त्यांच्या या यशामुळे कोल्हापूरमध्ये आनंदाचं वातावरण असून विद्यार्थ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होतोय। तसंच स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या इतर विद्यार्थ्यांसाठीही हे यश प्रेरणादायी ठरते।